नमस्कार, मी सचिन गव्हाणे आपलं स्वागत करतो मेट्रो नाईट या बुलेटिनमध्ये। बुलेटिनची सुरुवात करूयात एका ब्रेकिंग बातमीनं। निवडणूक जिंकल्यास पुन्हा कॅबिनेट मंत्री होणार असं नारायण राणे यांनी म्हटलंय। मला मंत्रीपद मिळेल, विनायक राऊतांना काय मिळणार असा प्रश्न देखील नारायण राणेंनी उपस्थित केला। 1100 लोक जे आहेत जमून फॉर्म भरला, राणेंनी विनायक राऊतांवर ही टीका केलेली आहे। ईडीची नोटीस आल्यानंतर ठाकरे मागच्या दरवाजानं मोदींना भेटले अशी टीका देखील नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर केली आहे। तो एक खासदार आहे, मी कॅबिनेट मंत्री आहे दिल्लीला, आणि परत निवडून आलो तर कॅबिनेट मंत्री पदच मिळेल। आणि त्यांना काय मिळणार? त्यांचे 5 खासदार आहेत, आमच्या 303, आम्ही 400 पर्यंत जाणार, परत मोदी पंतप्रधान बनणार। आणि 2.5 लाख कशाला म्हणतात ते जरा फिरताना फॉर्म भरला हो, जेमतेम 1100 लोक जमून। निलेश त्यांच्या विरोधात उभा होता। निलेश माझा मोठा, तो PhD झालाय, तो उमेदवार मागच्या लोकसभेला। त्याच्याबरोबर शिवसेनेचे मॅट्रिकला 10वीला 3 वेळा नापास झालाय, 3 वेळा, 10वी नाही 11वी, 3 वेळा PhD केलेला माणसाला नाकारलं आणि याला निवडून दिलं। काय करणार हो? असं काय करू नका। मी उद्धवला ना, उद्धव हा माणूस आहे ना, हा एअरपोर्टला विरोध केला, बोलले सिंधुदुर्ग जिल्ह्यात रत्नागिरीत जे प्रोजेक्ट येतात त्याला करू देत नाही, हप्ता मागतो, पैसे मागतो। हा खासदार तोंडावर बोलत उद्धव काय नाही, गप्प बसले। असे खासदार आहे, काही 10 वर्ष त्यांच्या जिल्ह्यात केले नाही, इथे तुम्हाला जास्त माहिती। मोदी आता काय म्हणाले, इस बार 400 आम्ही, आणि तुझे यावेळेला 0 येणार, एक काही येऊ देणार नाही महाराष्ट्रात। अरे तुला नोटीस आली होती ईडीची, मागच्या दरवाजेने याच PM साहेबांना भेटलास ना,